अहमदनगरमधील नगरसेविका दीपाली बारस्कर यांच्या प्रयत्नातून भिस्तबाग महल, गायत्री पार्क, कुशावा नगरी येथील रस्ता काँक्रिटीकरण कामाची पाहणी नागरिकांसमवेत करण्यात आली आहे। प्रभागातील नागरिकांना विश्वासात घेऊन नियोजनबद्ध आणि कायमस्वरूपीची विकास कामे केल्यास एकमेकांमध्ये जिव्हाळा निर्माण होत असतो। प्रभागातील गायत्री पार्क येथील एक प्रश्न हाती घेऊन जमिनी अंतर्गत कायमस्वरूपाची विकास कामे पूर्ण केली आहे। आता रस्ता काँक्रिटीकरणाचं कामही पूर्ण झालंय। या कामासाठी आमदार संग्राम जगताप आणि खासदार सुजय विखे पाटील यांचं मोलाचं योगदान लाभलंय। प्रभागातील बहुतांश विकासाची कामे पूर्ण झाली। प्रभाग 1 हा सावेडी उपनगरातील नव्यानं विकसित होणारा भाग आहे। गायत्री पार्क येथील नागरिकांनी झालेल्या विकास कामाचं स्वागत मोठ्या उत्साहात केलंय। त्यामुळे विकास कामे करण्यासाठी ऊर्जा मिळते। या ठिकाणी विकास कामांमुळे नागरी वसाहती झपाट्यानं वाढतायत। त्यांना मूलभूत प्रश्नांपासून सुविधा उपलब्ध करून देण्याचं काम सुरू असून पुढील काळात समस्या मुक्त होणार असल्याचं प्रतिपादन नगरसेविका दीपाली बारस्कर यांनी केलं। प्रभाग 1 मध्ये भिस्तबाग महल, गायत्री कॉलनी या ठिकाणी नगरसेविका दीपाली बारस्कर यांच्या प्रयत्नातून रस्ता काँक्रिटीकरण कामाची नागरिकांसमवेत पाहणी केली। यावेळी सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब बारस्कर, माजी नगरसेवक सतीश बारस्कर, देवराम तुपे, अविनाश लाहोर, रमेश पाचारणे, राजेश नवले, सूर्यभान मोटे, सुरेश कोहकडे, उत्तमराव रणसिंग, विवेक भरताल, सतीश पवार, गोरक्षनाथ हरिश्चंद्रे, महेंद्र पवार, उत्तम शिंदे, शरद भिसे, प्रमोद पाटील, वैभव ताठे, शशिकांत शिंदे, लक्ष्मी नारायण कांक्षा, रवींद्र बोरुडे, राजू पांडे, अंकुश बोरुडे, इस्माईल शेख यांच्यासह महिला देखील मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या। यावेळी बोलताना उत्तम रणसिंग म्हणाले की नगरसेविका दीपाली बारस्कर यांनी विकास कामातून गायत्री कॉलनीतील नागरिकांशी नातं निर्माण केले। आपल्या शहराला एक खेड्याची उपमा दिली जाते, मात्र सुरू असलेल्या विकास कामांमुळे महानगराकडे वाटचाल होताना दिसतीये। आपले नगरसेवक स्वतः झालेल्या रस्ता काँक्रिटीकरण कामाला पाणी मारत होते, तर दिवसभर सुरू असलेल्या रस्त्याच्या कामावर उभे राहून ठेकेदाराकडून काम करून घेतलं जात होतं। त्यामुळे दर्जेदार विकास कामे मार्गी लागतायत। तर गायत्री कॉलनीतील जमिनी अंतर्गत ड्रेनेज, फेज 2 पाणी योजना आदींसह रस्ता डांबरीकरण, काँक्रिटीकरण अशी सर्वच विकासाची कामे मार्गी लागली आहे असं ते म्हणाले। त्याचप्रमाणे बाळासाहेब बारस्कर कॉलनीतील सर्व ज्येष्ठ नागरिक, महिला बंधू आणि भगिनींनो, आपल्या कॉलनीमध्ये हा काही पहिला कार्यक्रम नाही आणि बारस्कर कुटुंबियाची काही पहिली विजिट नाही आमच्या कॉलनीसाठी। त्यामुळे सगळ्या गोष्टीची कल्पना तुम्हालाही आहे। शहरात राहूनही गाव पण जपलेली माणसं आम्ही आहोत। इथलच्या परिसरामध्ये कोणाला काही कमी जास्त झालं तर तात्काळ एकमेकाच्या मदतीला धावून जायची पद्धत, संस्कार या परिसरातल्या सगळ्या नागरिकांचे आमचे आहेत। आणि याच संस्काराला शोभणारं नेतृत्व तुमच्या रूपाने आम्हाला मिळालेलं आहे। आमच्या घरात, कोणाच्याही घरात सुखाचा काही प्रसंग असेल किंवा दुःखाचा प्रसंग असेल, बारस्कर कुटुंबियाचा एक प्रतिनिधी, किमान एक प्रतिनिधी आपल्याकडे नेहमी उपस्थित असतो। आणि म्हणून नगरसेवक आणि नागरिक हे नातं या ठिकाणी न राहता खरं तर तुम्ही आमच्या एका कुटुंबातलेच घटक झालेले आहात। हे गेल्या 15 वर्षापासून आपण पाहत आलेलो आहे। म्हणजे आम्ही ज्यावेळेस इथं राहायला आलो त्यावेळेस कोणी मोले म्हणून कोणीतरी त्यावेळेचे नगरसेवक होते, गाठ भेटत झाली नाही, त्यांचा चेहरा आम्ही पाहिला नाही, आमचा चेहरा त्यांनी कधी बघितला नाही। परंतु त्याच्यानंतर पहिल्यांदा निवडून आले आपले सतीशराव आणि
सतीशराव निवडून येणार आहेत, ते निवडणुकीला उभे राहणार आहेत हेही आम्हाला माहीत नव्हतं. ते खरं तर इथे यायचे मंडळाच्या कार्यक्रमाला आणि त्या एक सुनील भाऊसाहेबांची त्यांची मैत्री असल्यामुळे नेहमी त्या कार्यक्रमामध्ये येत असायचे. म्हणजे ते नगरसेवक होणार आहेत म्हणून त्यांच्याशी रिलेशन डेव्हलप झाले नाहीत किंवा कुठला स्वार्थ मनामध्ये ठेवून आमचे तुमच्याशी रिलेशन डेव्हलप झाले नाहीत. तर ते तुमच्या कुटुंबामध्ये जे संस्कार होते ते संस्कार आणि आमच्या या परिसरातील लोकांचे जे काही विचार संस्कार असतील त्याच्यामधून डेव्हलप झालेलं हे नातं आहे. भारदार सरांनी आता सांगितलं की या परिसरामध्ये आम्ही ज्यावेळेस राहायला आलो त्यावेळेस काय सुविधा होत्या आणि आताची परिस्थिती काय आहे. म्हणजे असं म्हणायला हरकत नाही की बाहेरच्या लोकांमध्ये अशी चर्चा असते की नगर एक मोठं खेडं आहे म्हणून, पण आता नगरला खेडं म्हणायची सोय ठेवलेली नाही. त्या खेड्याचं शहरामध्ये रूपांतर होताना अनेक ठिकाणापासून आपण पाहते. आता हा जो कार्यक्रम आहे वास्तविक पाहता हा छोटासा एक पाहणी दौरा म्हणून त्यांनी ठेवलेला होता. रस्त्याचं अधिकृत उद्घाटन करण्यासाठी अजूनही आणखी आपल्या नगर शहराचे आमदार आणि नगर जिल्ह्याचे खासदार दोघांनाही त्या ठिकाणी निमंत्रित केलं जाणार आहे असं त्यांनी आत्ताच मला थोड्या वेळापूर्वी सांगितलं. आणि तो कार्यक्रम अधिक व्यापक स्वरूपामध्ये आपण सर्वांच्या सहकार्याने एकत्रितरित्या करणार आहोत. परंतु तत्पूर्वी आज या ठिकाणी हा रस्ता कसा झाला या लोकांच्या नागरिकांच्या प्रतिक्रिया समजून घेण्यासाठी आणि एकंदरीत त्या रस्त्याची पाहणी करण्याच्या उद्देशाने आज ते या ठिकाणी आले. काल संध्याकाळी त्यांचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला जस्ट फोटो काढायचे. परंतु एवढं काम केलं आम्ही पाहत होतो की रस्त्यावरती पाणी मारायला नगरसेवक उभं राहिले. कोण कोणासाठी काही करत नाही. हे वर्णन करण्यास खरं तर तुम्हाला ते शब्द अपुरे आहेत, परंतु हे आम्ही आमच्या डोळ्याने अनेक वेळा पाहिलं. हे मी अगोदरही सांगितलं की सुखाचा दुःखाचा कोणताही कार्यक्रम असू दे त्या कार्यक्रमाला तुम्ही आलेलेच आहात, परंतु तुम्ही नुसतं जिव्हाळाच आपला नाही तर विकास कामाकडे सुद्धा तेवढं जातीने लक्ष दिलेलं आहे. स्वतः उभे राहिले, स्वतः उभं राहून तुम्ही असतील किंवा ताई असतील यांनी इथे येऊन किंवा सतीशराव असतील त्यांनी ह्या परिसरातील ड्रेनेज लाईनचा विषय सोडवला, प्यायच्या पाण्याचा पहिल्यांदा सोडवला, त्याच्यानंतर फेज 2चा झाला, त्याच्यानंतर रस्त्याचं सुरुवातीचा डांबरीकरणाचा विषय असेल, त्याच्यानंतर आत्ताचा जो रस्ता झालेला आहे तो इतका चांगला झाला की कदाचित आता आमच्यासारख्यांची एक जनरेशन तुमच्याकडे तक्रार घेऊन येणार नाही रस्त्याची. नेक्स्ट जनरेशनसाठी कदाचित त्याची गरज पडेल, त्यावेळेस तुमची नेक्स्ट जनरेशन आलेली असावी येईल आणि त्या शुभेच्छा आमच्या तुमच्याशी नक्की तुमच्या पाठीशी निश्चितच राहतील. या ठिकाणी सर्व उपस्थित महिला बंधू भगिनींना सर्वांना एक विनंती आहे की हा कार्यक्रम संपल्यानंतर या ठिकाणी आपल्या कॉलनीच्या वतीनं जो नगरसेवकांचा सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला याबद्दल मी आपल्या सर्वांच्या एकदा प्रथम मनापासून आभार मानतो. खऱ्या अर्थानं या कॉलनीची सुरुवात जी झाली होती मी बघितलं. मी नगरसेवक असताना या ठिकाणची परिस्थिती रस्ता एकदम दलदलीचा होता, पाण्याची अडचण होती. सर्वांच्या सहकार्यांनी आज आपण बऱ्यापैकी कामं पूर्ण केली आहेत. पाण्यात लाईन झाल्या, ड्रेनेज लाईन झाल्या, आता रस्त्याचं कॉन्क्रीटचं कामही झालं, लाईटचे बऱ्यापैकी बसवलेले आहेत. मला असं वाटत नाही का असं मेजर असं काही महत्त्वाचं काम आता या ठिकाणी राहिलं असं वाटत नाही. पण त्याच्यानंतर बी ओपन प्लेस डेव्हलप करण्याचं काम या ठिकाणी आम्ही सर्व मिळून करणार आहोत. कारण काय होतं आपल्या भागातले रस्ते झाल्यानंतर आता पलीकडच्या कॉलनीत हे झालं का बुवा आमचे रस्ते व्हावे. शेजारच्यांना अपेक्षा साहजिक आहे, त्यांना बी अपेक्षा का नसावी, कारण की त्यांची बी त्यांना वाटतं आपली कॉलनी चांगली व्हावी. फक्त इथून पुढच्या काळामध्ये आपल्या भागात फक्त एक विनंती व्हा आमची की बुवा कोणाचं काही जर रस्ता फोडायचं काम राहिलं असेल तर कृपा करून विचारल्याशिवाय काय कोणी फोडू नका. कारण काय होतं शेजारचं फोडायचं असेल आणि मग शेजार आम्हाला कोणी सांगितलं मग ते नंतर मेंटेनन्स होत नाही, मग तो रस्ता तसाच कट होतो खराब होत चालतो. फक्त काही करायचं असेल तर कृपा करून कोणाला तरी एका नगरसेवकाला विचारल्याशिवाय आपण या ठिकाणी फोडतोड करू नये अशी मी आपणा सर्वांची विनंती करतो. आणि या ठिकाणी आम्हाला बोलवलं, सत्कार समारंभ केला, त्याबद्दल आपल्या सर्वांच्या मनापासून पुन्हा एकदा आभार मानतो. कुशाबदगरीपासूनच सुरू होती बाबा इथं काहीतरी काम करावं लागेल. म्हणजे सगळ्यात जास्त हिची जास्त मागणी राहायची का मला ते गायत्री पार्कचे रस्ते करायचे, तुम्ही कुठं तरी ते ॲडजस्टमेंट करा आणि ते रस्ते करून द्या. कुशाबदगरीचे काही कामं असेल त्यांनी मागच्या वेळेस सांगितलं होतं हे माझं माहेर आहे म्हणून माहेरचं काम करतात. माझी सासरवाडी तर आपली सर्वांची मागणी लक्षात घेऊन ह्या भागाचे रस्ते चांगले दर्जाचे व्हावेत म्हणून डांबरीकरण करण्याचा विषय सोडून आपण सिमेंट कॉन्क्रिटीकरण केलं. कारण या भागात काळी माती असल्यामुळं भविष्यात हे रस्ते खचून नाहीत याची काळजी घेण्यासाठी आपण सिमेंट कॉन्क्रिटीकरणाचा उद्देश आपल्या समोर ठेवला. आणि थोडं ह्या काम होण्यासाठी विलंब पण झाला, कारण निधी त्याला डांबरीकरणाच्या कामाला पेक्षा सिमेंट करण्याच्या कामाला निधी डबल लागतो.
हा निधी मिळत असताना मला तुपे साहेब यांची सुद्धा मला मदत झाली. काय मी अधिकारी वर्गातून तुपे साहेबांनी सुद्धा मला सहकार्य केलं आणि आमदार असतील खासदार असतील यांचंही सहकार्य मिळत गेलं आणि सातत्याने सगळ्यांचं काम करत असताना या स्थानिक नागरिकांनी पण भरपूर असं सहकार्य केलं. रोज पाणी मारले, भरपूर पाणी दिले रस्त्याला. आता तुम्ही सांगितलं आता आमच्याकडे कुठलं काम करायचं नाही किंवा आम्ही तुम्हाला कुठलं काम सांगणार नाही, पण असं आहे काम कधी थांबत नसतं, काम हे करावंच लागतं. भविष्यात आपलं तुमच्या पाठीमागची कॉलनी डेव्हलप झाली तिचं काम करावं लागेल, ओपन प्लेस आहे त्याचं काम करावं लागेल. हे काम सातत्याने चालूच राहणार आहेत आणि आम्ही बारसकर परिवार सातत्याने काम करण्याच्या मानसिकतेत असल्यामुळे तुम्हाला कुठलीही काळजी करायचे कारण नाही. या पुढील काळामध्ये या भागाची ओपन प्लेस एक चांगल्या दर्जाची होतील अशी ग्वाही या निमित्ताने देतो आणि माझे दोन शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ठिकाणी आपल्या गायत्री पार्क आणि कुशाबनगरी या रस्त्याच्या कॉन्क्रिटीकरण जे आपण केलं आहे त्याच्या पाहणीसाठी माझ्या सगळ्या महिला भगिनी आणि सगळे गायत्री पार्क आणि कुशाबनगरीतील नागरिक जमा झाले. त्याबद्दल मी सर्वप्रथम सगळ्यांचे आभार मानते. हा कार्यक्रम खूप छोटा करायचा होता, म्हणजे फक्त रस्त्याची पाहणी करायची होती आणि नंतर या रस्त्याचं उद्घाटन आपल्या खासदार साहेब आणि आमदार साहेब यांची तारीख घेऊन करायचं होतं. परंतु तुम्ही सगळ्यांनी हा कार्यक्रम खूप मोठा बनवला, त्याबद्दल मी बारसकर परिवारातर्फे तुमच्या सगळ्यांचे मनपूर्वक असे आभार मानते आणि या कार्यक्रमाला तुम्ही सगळे उपस्थित राहिलात. आज या ठिकाणी आपण गायत्री पार्कचं रस्त्याचं काम पूर्ण झालं, म्हणजे जवळपास दीड महिना झाला इथे काम चालू होतं आणि हे काम इथं चालू होतं, पण त्याचे पडसाद आमच्या घरात पण उमटत होता. कारण सकाळी जाणारं माणूस संध्याकाळीच येत होतं, जेवायला या फोन करून सुद्धा दुपारी येत नव्हते. तर अशा प्रकारे इथे गायत्री पार्कमध्ये चांगल्या प्रकारे आणि दर्जेदार काम हे पूर्ण झालेलं आहे. हे काम चालू असताना आणि हे काम पूर्ण होत असताना ज्या काही अडीअडचणी आल्या त्यावर मात करण्यासाठी इथल्या नागरिकांनी सगळ्यात महत्त्वाचं खूप सहकार्य केलं, त्याबद्दल मनपूर्वक आभार. आणि आत्ताच काका म्हटले की माहेर घर म्हटल्या होत्या, तर खरंच आहे इथली प्रत्येक लेडीज ही मला कुठल्या ना कुठल्या नात्याने जोडली गेलेली आहे. कुशाबनगरी म्हणा, काही संकोच वाटत नाही, कुणाच्या घरी जाण्यासाठी संकोच वाटत नाही, कुणाला हक्काने काही मागण्यासाठी संकोच वाटत नाही. प्रत्येक वेळी आलं की आदरातिथ्य होतं, प्रत्येक वेळेस चांगल्या प्रकारे बोलणं होतं. हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. कामं होत राहतात, अडचणी येत राहतात, परंतु जे आपण नातं जपलेलं आहे 15 वर्षापासून. आता भाऊजींनी सांगितलं धोंडाने दिला, पण धोंडा जावयाने जास्तच केलं नव्हतं ना. यायचं कसं जावयानं पायगडा टाकायचं, मग 3 वर्षांनी बघू आता. म्हणजे माहेरच्या साईडने बोलते. जसं तुमचा वाढदिवस 3 वर्षांनी होता तसं धोंडा आता 3 वर्षांनी तर खरंच हे 15 वर्षापासून नातं जपलं जात आहे. कारण 15 वर्षापूर्वी भाऊजी इथे 5 वर्ष भाऊजींनी इथे काम केलेलं आहे आणि तेव्हा मी इथे आले होते, कारण तुमच्या गायत्री पार्कनी भाऊजींच्या लग्नाला गडंगनेर केलं होतं, म्हणजे तेव्हापासून तुमचा आदर. तर हे सगळी कामं तेव्हापासून माझं येणं जाणं होतं. तर खरंच इथले सगळ्या महिला, सगळे नागरिक खरंच खूप चांगले आहेत, जे प्रत्येक वेळेस सहकार्य करतात. इथे आलं का घरच्यासारखं फिलिंग येतं आणि इथे कामं म्हणायचं तर खरंच म्हणजे जे भाऊजींच्या वेळेस 5 वर्षाला कामं झाली, त्याच्यानंतर डांबरीकरण झालं, परंतु इथे नवीन स्कीम डेव्हलप झाल्या, मोठी मोठी कामं चालू झाली आणि इथे गाड्यांची ये जाणे किंवा काही कामं चालू असताना खोदाई काम होताना रस्ता खूप खराब झाला होता. म्हणजे येणं मागच्या पावसाळ्यातसुद्धा अशक्य होतं की या गायत्री पार्कमध्ये येणं. यावेळी तीच परिस्थिती होती. मागच्या वेळी सगळ्यांनी आम्हाला विनंती केली होती की रस्त्याचं काम करायचं, तेव्हापासून आमचं चाललं होतं की रस्त्याचं काम करायचं, पण आम्हाला ते डांबरीकरण करायचं नव्हतं, सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता करायचा होता की जेणेकरून आपल्याला हा रस्ता लाँग टाईम राहिला पाहिजे, की प्रत्येक वेळेस काम करण्याची वेळ आली नाही पाहिजे. आणि म्हणून थोडासा वेळ गेला, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करते. आणि हे काम होत असताना आपल्याला तुपे काकांचं खरंच खूप मोठं सहकार्य आणि मार्गदर्शन लाभलं, त्याबद्दल मी सगळ्या कॉलनीच्या वतीने तुमचं मनापासून आभार मानते. आणि या कामासाठी खासदार साहेबांनी आम्हाला मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला. तसेच आपल्या शहराचे लाडके आमदार संग्रामभैया जगताप यांनीही मोठं सहकार्य आणि मार्गदर्शन केलं, त्याबद्दल आमदार साहेब आणि खासदार साहेब या दोघांचेही मनापासून आभार. या कार्यक्रमासाठी आपण सर्व उपस्थित राहिलात त्याबद्दल आपलेही मनापासून आभार. तसेच आत्ताच सांगितलं की काही मागायचं नाही काकांनी, पण तसं नसतं, अडचणी येतच राहतात. कुठेतरी लाईट सगळ्या बसवल्या तर त्या
बंद पडतात, कुठंतरी ड्रेनेज लाईन खराब होती तर ते चालूच राहतं. परंतु आपलं नातं महत्त्वाचं असतं, ते जोपासायचं असतं. इथून पुढच्या काळातही ज्या गायत्री पार्कमधील म्हणा किंवा कुशाभानगरीतील म्हणा, ज्या काही अडीअडचणी असतील ते आम्ही बारसकर कुटुंबीय नक्की सोडवण्याचा प्रयत्न करू. आणि आत्ताच सांगितलं तर मोठ्या गाड्या येतात तर त्याची आम्ही नक्कीच नियोजन करू की बऱ्याच कॉलनींमध्ये मोठ्या गाड्या येऊ नयेत म्हणून जे असं गेट लावलेलं असतं, एक पाईप लावलेला असतो, तर त्याचं नियोजन आपण नक्की करू की जेणेकरून मोठ्या गाड्या आतमध्ये येणार नाहीत, छोट्याच गाड्या येतील आणि मोठ्या गाड्या आल्यामुळं रस्ता खराब होणार नाही. तसेच अनेक आत्ताच धूर फवारणीचाही प्रश्न मांडला तर आम्ही धूर फवारणीवाल्याला सांगितलं गायत्री पार्कमध्ये जा, तर तो गायत्री पार्कमध्ये येऊन जातो, 2-3 जणांच्या सह्या घेतो. तर आम्हालाही वाटतं की पूर्ण गायत्री पार्कमध्ये त्यांनी फवारणी केली आहे. तर इथून पुढं आम्हीही लक्षात घेत जाऊ की त्याने घर टू घर प्रत्येक घरापासून सुरुवात केली की नाही. तर अशा अनेक अडचणींवर अशा ज्या समस्या आहेत त्या निवारण करण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू. तसेच कुशाभानगरीतील महिलांनी आता हा रस्ता पाहिलेला आहे, तर हे काम चालू असल्यापासून वहिनी आमचा रस्ता आता असं कशी होणार, तर नक्कीच आम्ही आता तो कुशाभानगरीचाही रस्ता सिमेंट कॉन्क्रीट करणार आहोत. आणि जो ओपन प्लेसची कामं आहेत तर इथून पुढे आता आमच्या रस्त्याची बरीचशी वॉर्डमधली कामं संपुष्टात आलेली आहेत आणि आता आमचा प्रयत्न असा आहे की आम्ही ओपन प्लेस डेव्हलप करणार आहेत. इथून पुढे कॉलनीचेही ओपन प्लेस आम्ही नक्की डेव्हलपमेंट करण्याचा प्रयत्न करणार आहोत. काय झालं की ओपन प्लेस घेतले तर सध्या रस्ता, पाणी आणि ह्या प्रतिनिधी मोहसिन खान, न्यूज टुडे 24, अहमदनगर.